नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता लवकरच दीप अमावस्या ही येणार आहे आषाढ महिन्यामध्ये, या ऑगस्ट महिन्यामध्ये. तर दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या आहे. त्या दिवशी आपण दीपपूजन करत असतो आणि त्या अमावस्यालाच दीप अमावस्या असे आपण म्हणत असतो. तर दीप अमावस्या कशी साजरी करतात, या दिवशी दिव्यांचं पूजन कसं करतात आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या मुलाबाळांचं कसं आपण औक्षण करत असतो, तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कोणीमध्ये स्किप करू नका. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, एक कमेंट नक्की करा. तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की बघा, अमावस्या ही कधी आहे. तर 11 तारखेला उत्तर रात्री 1:54 अमावस्या सुरू होत आहे. तर ती 12 तारखेला रात्री 11 वाजेपर्यंत असणार आहे. तर त्यामुळेच बघा, अर्थात उद्या तिथीनुसार 12 ऑगस्टला दीप अमावस्या आपण साजरी करायची आहे. या अमावस्याला दर्श अमावस्या तसेच काही गटारी अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. आषाढ अमावस्येला काय करावे, तर घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावेत, पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत, त्यांची पूजा करावी. आघाडा, द्रुवा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी. गोडाचा नैवेद्य अर्पण करावा आणि आपल्या घरातील लहान मुलांचे सुद्धा औक्षण करावे. द्रुवा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे घासून पुसून एकत्र मांडतात, त्यांच्या भोवती रांगोळ्या काढतात व ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते. आणि या दिवशी पूजेमध्ये सुद्धा आपल्या यथाशक्तीनुसार महानैवेद्य दाखविला जातो. आणि आपण नैवेद्य दाखवल्याच्या नंतर एक अशी मनोभावे एक प्रार्थना करायची असते, एक मंत्र बोलायचा असतो. तर आपल्याला अशी प्रार्थना करायची, असा एक मंत्र बोलायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला आता दिसत असणार आहे स्क्रीनवरती. तर बघा, दीप सूर्याग्नी रूपस्तवम तेजस्साम तेज उत्तमम गृहान मतकृत्ताम पूजाम सर्व कामप्रदो भव. याचा अर्थ असा आहे की हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते. तर तुम्हाला सुद्धा बघा, अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूजा करून घ्यायची, दीपपूजन असं करायचं आहे. आणि बघा, या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे. मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या अशी साजरी केली जाते. आणि ज्यावेळेस आपण जेव्हा असं दीपपूजन करतो, दीप अमावस्या साजरी करतो, त्यावेळेस बघा काय होतं, दिव्यांची पूजा केल्यावर काय फायदा होतो ते सांगते. तर पहा, दिव्यांची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते आपल्यावर. त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती लाभते, तसेच आपल्यावरती सदैव महालक्ष्मीची कृपा राहते. आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार व ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये यावा, यासाठी आपल्याला दिव्यांची पूजा करायलाच पाहिजे. तर आता तुम्हाला समजलं असेल की आपण दीप अमावस्या का साजरी करतो, दीपपूजन आपण का करतो. तर याचं असं महत्त्व आहे. त्यासाठी आपण ही अशी सुंदर पूजा सेवा अशी केलीच पाहिजे. तर अशी आपली दिव्यांची पूजा झाल्यानंतर बघा, आपल्या घरातील लहान मुलांनासुद्धा घेऊन शुभं करोती प्रार्थनाही बोलायची आहे. त्यानंतरच मुलांचं सुद्धा आपण औक्षण करायचं आहे. तुम्हाला ओवाळायचं आहे मुलाबाळांना आणि का ओवाळायचं असतं ते सुद्धा सांगणार आहे मी. तर बघा, आपल्या मुलांची प्रगती व्हावी, तसेच भरभराटी व्हावी, कुठलीही संकट त्यांच्यावर येऊ नये, इडापिडा निघून जावं आणि परत बघा दीर्घायुष्यासाठी सुद्धा प्राप्ती व्हावी मुलांची. त्यासाठी आपल्या घरातील लहान मुलांचं आपण औक्षण करायचं आहे, त्यांना ओवाळायचं आहे. परत तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथे सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.